मतदारसंघात आहे तर दुसरी नगरला आहे. 6 वाजेपर्यंत प्रचार संपला पाहिजे आणि त्यामुळे मी कार्यक्रमाचं संचालन करणाऱ्याला फार माझ्या नावाचा उल्लेख करण्याआधी भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे व्यासपीठावर येत आहेत. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. नाही बसा ना, आपण बसा. तेरा मेला पुणे लोकसभेची जी निवडणूक आहे त्यात महायुतीचे जे एकूण 22 घटक पक्ष आहेत ज्यातल्या प्रमुख 3 पक्षांना आणि प्रामुख्याने राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेवराव जानकर यांना जे जागा वाटप झालं त्यातली पुण्यातली जागा स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला आली आणि त्या जागेवर 20 वर्ष नगरसेवक असणारा, स्थायी समितीचा अध्यक्ष राहिलेला, पुण्याचा महापौर राहिलेला, भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा सरचिटणीस मुरलीधर अण्णा मोहोळ जो आपला सगळ्यांचा मित्र आहे त्याला भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं आहे. गेले जवळजवळ 1.5 महिने वेगवेगळ्या प्रकाराने प्रचार करता करता आज संध्याकाळी 6 वाजता प्रचार संपेल आणि त्यामुळे शेवटच्या दिवशी माननीय नितीनजींची स्वतःची निवडणूक 19ला नागपूरला झाली आणि त्यानंतर ते लगेचच बाहेर पडले आणि दीपकजींनी बानकरांनी उल्लेख केल्याप्रमाणे एका सभेमध्ये प्रचंड उन्हामुळे त्यांना भोवळ आल्यानंतरही चला आता मला एकदा घरी घेऊन जा असं न म्हणता 10व्या मिनिटाला पुन्हा त्यांनी त्यांचं भाषण कंटिन्यू केलं आणि माझ्या माहितीप्रमाणे येवाना 40-42 सभा त्यांच्या निवडणुकीनंतर पूर्ण झाल्या आणि त्यामुळे आज प्रचाराची शेवटची सभा. त्या सभेला व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत परंतु वेळेच्या अभावी सगळ्यांचा उल्लेख न करता त्यांना मी मान्यवर म्हणेन. व्यासपीठावर सर्व मान्यवर, परंतु ज्यांचा उल्लेख केला पाहिजे अशा 2 कुटुंबांचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत की ज्या कुटुंबांनी केवळ कसबा नाही तर संपूर्ण पुण्याचं वर्षानुवर्ष नेतृत्व केलं. एक त्या कुटुंबाचे सदस्य स्वर्गीय गिरीश बापटांचे चिरंजीव गौरव बापट, त्यांच्या पत्नी ज्या सांगलीलाही नगरसेविका होत्या अशा सौ स्वर्धा बापट आणि आपल्या सगळ्यांना चटका लावून गेला ज्यांचं जाणं ज्या महापौर झाल्या. म्हणजे पुण्याला पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा कमळावरचा महापौर झाला आणि तोही महिला महापौर अशा मुक्ताताई टिळक नंतर आमदारी झाल्या आणि कॅन्सरशी झुंज देता देता शेवटी त्यांचं निधन झालं. त्यांचे पती शैलेंद्रजी टिळकी आहेत, त्यांचा मुलगा कुणाल टिळकी आहे. व्यासपीठावर आत्ताच राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आलेले आहेत. या विधानसभा मतदारसंघाचा प्रमुख आणि स्थायी समितीचा माजी अध्यक्ष हेमंत रासने, व्यासपीठावरचे सर्व मान्यवर. मला क्षमा करा कारण आपल्याला अधिक वेळ नितीनजींना द्यायचा आहे, अदरवाईज पुढच्या सभांच्या घाईमुळे ते आटोपत घेतील. मी फक्त 2-3 मिनटं या ठिकाणी बोलायला उपस्थित आहे. काल राजसाहेबांची सभा झाली, आज नितीनजींची आहे. दोन्ही सभा ह्या पावसामुळे रद्दच कराव्या लागल्या असत्या. भल्याभल्यांच्या रद्द झाल्या. पवारसाहेबांची रद्द झाली, उद्धवजींची रद्द झाली, अशा अनेक सभा रद्द झाल्या. पण दोघांचंही साम्य असं आहे की राजसाहेबांना जेव्हा मी फोन केला तेव्हा आणि काय करूया राजसाहेब, पावसामुळे सगळीकडे वाताहत झालेली आहे. ते म्हणाले 5 माणसं समोर असतील ना. म्हटलं तेवढी असतील, आम्ही नेते तर आहोतच. मग म्हणाले सभा करायची आणि लोकांपर्यंत मेसेज गेला की सभा होणार म्हटल्यानंतर त्या चौकामध्ये उभं राहायला जागा नाही. काल रात्री उशिरा नितीनजी आल्यानंतर त्यांनाही मी म्हटलं की रात्री ग्राउंडवर खूप पाणी साचलं, ते काढायला रात्र गेली आहे, काय करायचं. त्यांनी अगदी नेमका संख्या इकडे तिकडे नाही 5 जण असतील ना म्हटलं 5 काय 500 लोक असतील. पण करता करता आज या उन्हातही हे सभागृह भरलं आहे. तर हे वैशिष्ट्य या सगळ्या नेत्यांचं आहे. राजसाहेबांनी सुद्धा नितीनजींचं वर्णन करताना थोडं वेगळ्या त्यांच्या स्टाईलने म्हटलं की म्हणाले पुण्याची लोकसंख्या ह्या नितीनजींमुळे वाढली. अनेक जण अवाक झाले, नितीनजींचा काय संबंध. ते म्हणाले तो मुंबई पुणे सुपर एक्सप्रेस हायवे यांनी केला आणि लोक चालले पुण्याला सेटल व्हायला.
आणि म्हणाले असं 30-32 लाखाचं पुणे डायरेक्ट 70 लाखावर घेऊन गेलं. तर असं देशातल्या पुणेच नाही तर अनेक शहरांमध्ये राहायला आवडेल, त्या शहराच्या कनेक्टिव्हिटीमुळे जायला आवडेल असं देशभर त्यांनी मोठं रस्त्यांचं जाळं निर्माण केलं. आणि रस्तेच नाही, आज त्यांना किती वेळ मिळणार आहे माहीत नाही, पण भाषणातून एकूणच देशाचा इन्फ्रास्ट्रक्चरल विकास, पायाभूत विकास करण्यामध्ये त्यांना जी व्हिजन आहे ती कधी कधी चकित करणारी ठरते. कोणी त्यांना विचारतं की तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहेत का, ते म्हणाले नो. मग कोणी म्हटलं की तुम्ही केमिकल इंजिनियर आहेत का, नो. मग कोणी म्हटलं की तुम्ही टेक्स्टाईल इंजिनियर का, नो. ते काही नाही आहेत, म्हणजे उच्च विद्याभूषित आहेत पण असे काही केमिकल इंजिनियर वगैरे नाहीत किंवा सिव्हिल इंजिनियर नाहीत. पण त्यांना जी ग्रास्प आहे, त्यांना जी एखाद्या विषयाचा आवाका आहे तो थक्क करणार आहे असे नितीनजी या ठिकाणी उपस्थित आहेत. मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. त्या संदर्भामध्ये एक वाक्य म्हणून मी माझं बोलणं संपवेन की जगामध्ये त्या त्या काळामध्ये जो कोणी प्रमुख होता तिथे राष्ट्राध्यक्ष म्हणतात, पंतप्रधान म्हणतात. अशा अमेरिकेमध्ये ओबामा त्यांची टर्म पूर्ण होता होता अशा उंचीला गेले की आता ओबामाच होणार. पण अचानक ओबामा नंतर ट्रम्प झाले. ट्रम्प तर इतक्या लोकप्रियतेच्या शिखरावर गेले की लोक म्हणाले तर ट्रम्पशिवाय आहे कोण. अचानक ट्रम्प गेले आणि बायडन आले. पण मोदीजी 2014ला पंतप्रधान झाले. साधारणतः 5 वर्षानंतर एक नकारार्थी भाव निर्माण होतो, त्याला अँटी इन्कम्बन्सी म्हणतात. पण ते 14पेक्षा जास्त मताने, म्हणजे 14ला मतं पडली 18 कोटी, सीट्स मिळाला 282, 19ला मतं पडली 23 कोटी, सीट्स मिळाला 303. आणि आताही आपण सगळेजण अतिशय अस्वस्थ आहोत की ते 400 पार करणार आहेत आणि 30 कोटी मतं ही त्यांना मिळतील. असं बाकीच्या देशांमध्ये जे घडलं नाही ते ह्या देशामध्ये घडवणारे माननीय मोदीजी ज्या वेळेला 400 पार करतील त्यावेळेला आपण आश्वस्त होऊ. जगामध्ये आणि देशामध्ये खंबीर सरकार आहे आणि त्यामुळे आपण सगळेजण गेले काही दिवस सातत्याने प्रचार करतो आहोत. मी आता अधिक वेळ न घालवता, म्हणजे संयोजकाने सुद्धा अनाऊन्समेंट करायला वेळ न घालवता 1 मिनटं प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजींना म्हणणार आहे. डायरेक्ट नितीनजींना म्हणूया. मी नितीनजींनाच आवाहन करेन कारण आमचं काकडे अजून 2 मिनटं घेतील, तर मीच आवाहन करतो की नितीनजींनी भाषण द्या. हां, त्यांचं स्वागत, बावनकुळेजींचं स्वागत हेमंत रासने करतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देखील या ठिकाणी बावनकुळे साहेबांचं स्वागत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आपले युवा मोर्चाचे सरचिटणीस तेजस करंदीकर यांचे वडील स्वर्गीय दीपकजी करंदीकर हे गझलकार आणि कवी होते. त्यांनी लिहिलेले गझल सम्राटाच्या सहवासात या पुस्तकाचे प्रकाशन माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या हस्ते होत आहे. त्यांची अंतिम इच्छा होती की त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्याच हस्ते व्हावं. मी हेमंत भाऊंना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी त्यांची ही अंतिम इच्छा या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. भारतीय जनता पार्टी कसबा मतदारसंघातर्फे मी रिक्वेस्ट करते त्यांना की नितीनजींचा सत्कार करावा व बावनकुळेजींचा सत्कार करावा. श्री बावनकुळेजी यांचा सत्कार भारतीय जनता पार्टी कसबा मतदारसंघातर्फे होत आहे. झाला आहे. थँक्यू. सुरू करू.
सुरू. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे, आपल्या पुण्यातील आमदार, आपले ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील, माननीय दीपक मानकर, धीरज घाटे, हेमंत रासने, श्रीनाथ बेमाळे, किरण साळी, स्वाती शिंदे, रुपाली पाटील, स्वर्धा बापट, मंदार जोशी, राजेंद्र काकडे, फरांदेताई, दत्ता सागर, उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, पुण्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये येण्याची संधी मला मिळाली, पण ही पहिली वेळ आहे की आज या सभेमध्ये गिरीश बापट आणि मुक्ता टिळक हे दोघेही पण आपल्या सभेमध्ये नाहीत. त्यांच्या जाण्यामुळे आपल्या सगळ्यांचं, पक्षाचं खूप नुकसान झालं. गिरीश बापट आणि मी मिळून युवा मोर्चाचं काम केलं आणि अनेक वर्ष त्यांचा माझा अतिशय जवळचा संबंध होता. पुण्यातून आमदार म्हणून, पुण्याचा खासदार म्हणून गिरीश बापट यांनी सातत्याने पुण्याच्या विकासाकरता काम केलं. मुक्ता टिळक देखील पुण्याच्या महापौर होत्या. भाजपच्या पहिल्या महापौर म्हणून त्यांना कार्य करण्याची संधी मिळाली आणि ज्यावेळी मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाचा अध्यक्ष होतो त्यावेळी महापौर पदाच्या करता त्यांची निवड झाली आणि स्वाभाविकपणे पुण्याच्या इतिहासामध्ये त्यांच्या रूपाने एक महापौर पुण्याच्या जनतेला चांगला यशस्वी महापौर मिळाला. त्या दोघांनाही पण मी माझ्याकडनं आदरांजली वाहतो. मला विशेष रूपाने गिरीश बापट यांचे विशेष रूपाने आठवण होते की पुण्याचे दोन महत्त्वाचे प्रश्न होते. एक, पुण्याची मेट्रो सुरू होत नव्हती आणि दुसरं, पुण्याच्या विमानतळाचा प्रश्न सुटत नव्हता. अनिल शिरोळे पण बऱ्याच वेळा या सगळ्या विषयाकरता माझ्याकडे वारंवार आले, पण गिरीश बापट ज्यावेळी खासदार होते त्यावेळी मी 2-3दा पुण्याच्या एअरपोर्टकरता मीटिंग घेतली आणि या मीटिंगमध्ये डिफेन्स मिनिस्ट्रीकडनं, एअरफोर्सकडनं पुण्याच्या जागेचा अतिशय क्लिष्ट प्रश्न होता आणि तो प्रश्न सुटला. आणि काल जेव्हा मी पुण्याच्या विमानतळावर उतरलो तर मला इथल्या एअरपोर्ट अथॉरिटीचे डायरेक्टर नेहमी भेटतात आणि त्यांनी सांगितलं मला की आता एअरपोर्ट पूर्ण झाला. तसंच पुण्याच्या मेट्रोचाही प्रश्न बराच काळ अडकलेला होता. खालून न्यायची की वरतून न्यायची अनेक प्रश्न होते आणि एका बैठकीमध्ये मी निर्णय घेतला की आता जे टेक्निकल कन्सल्टंट आहेत त्यांनी जे सांगितलं तसं करा, कोणालाही विचारायची गरज नाही आणि काम सुरू करा. आणि मेट्रोच्या कार्याची सुरुवात झाली. नागपूर मेट्रोकरता देवेंद्रजी आणि मी ज्यांच्यावर जबाबदारी दिली होती त्यांनाच पुण्याच्या मेट्रोची जबाबदारी दिली आणि त्यांनी अतिशय गतीने पुण्याच्याही मेट्रोचं बरंचसं काम पूर्ण झालं. पुण्याच्या विकासामध्ये सगळ्या आमदारांचा, सगळ्यांचा आग्रह पुण्याच्या रिंग रोडचा होता. त्याची अलाइनमेंट आता पूर्ण झालेली आहे आणि जसं पुण्यामध्ये मी ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो तेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे ज्यावेळी बांधला होता त्यावेळी वेस्टर्ली बायपास हा त्यावेळी करण्याची संधी मला मिळाली, पण त्यावेळी माझी चूक झाली. त्याचवेळी अजून डिटेल 25 वर्षाचा विचार करून करायला पाहिजे होता, पण नंतरच्या काळामध्ये या रोडवर अनेक ट्रॅफिक जाम व्हायला लागला. त्यामुळे अतिशय IIT चांगले कन्सल्टंट यांच्याशी कन्सल्ट करून
हे जे चांदणी चौकाचं डिझाईन तयार झालं आणि तोही प्रकल्प पूर्ण झाला आणि ज्यामुळे पुण्यातला एक ट्रॅफिक जॅमचा महत्त्वाचा प्रश्न सुटला. पुण्यामध्ये रिंग रोड होणार आहे आणि या रिंग रोडला बाहेरच्या बाहेर पुण्यात येणारे राष्ट्रीय महामार्ग जुळणार आहेत. त्यामुळे नक्कीच पुण्याच्या आतमध्ये पोल्युशन आणि ट्रॅफिक जॅम निश्चितपणे कमी होईल. वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि रोड ॲक्सिडेंट्स ही पुण्यातली मोठी समस्या आहे. पण मला विश्वास आहे की या रिंग रोडमुळे नक्कीच होईल आणि याच रिंग रोडमुळे पलीकडे पुणे ते औरंगाबाद हा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि ते काम आता महाराष्ट्र सरकारच्या दीक्षित साहेब ज्याचे MD आहेत त्या कॉर्पोरेशनला दिलं आणि पुणे ते औरंगाबाद हे केवळ 2 तासात पूर्ण होईल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. आणि या कार्याची पण सुरुवात इलेक्शन नंतर लगेच सुरू होईल. मला अतिशय आनंद आहे की त्याचबरोबर पुणे ते बेंगलोर याही रस्त्याची अलाइनमेंट पक्की झालेली आहे आणि याही रस्त्याचं काम इलेक्शनच्या नंतर आपण सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्रात 206 किलोमीटर आणि कर्नाटकमध्ये 493 किलोमीटर, बारामती, सातारा, माढा, सांगली या जिल्ह्यातल्या साधारण मागासलेल्या भागातून हा हायवे जात असल्यामुळे नक्कीच याच्यामुळे पुण्याच्या विकासामध्ये मोठं परिवर्तन होईल असा मला विश्वास आहे. पुण्यामध्ये विशेषतः या सगळ्या प्रकल्पाच्या बरोबर पुणे अहमदनगर हा रस्ताही माझ्या काळात मी मंत्री असताना महाराष्ट्रात त्यावेळी हा रस्ता मी बांधला होता. पण नंतर ट्रॅफिक खूप वाढलं. त्यामुळे ज्या पुण्याकरता आम्ही 3 प्रकल्प नक्की केलेले आहेत. एक नाशिक फाटा ते खेड हा डबल डेकर एलिव्हेटेड हायवे बांधायचा आमचा प्रयत्न आहे. जवळपास 10,000 कोटी रुपये त्याला लागणार आहे. हा 6 पदरी करणार आहे आणि मला विश्वास आहे की हा प्रोजेक्ट आता SFC झाली आहे. कॅबिनेटचा अप्रुव्हल फक्त अडकला आहे आणि ते मिळालं की इलेक्शन झाल्यानंतर या रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल. हा अतिशय महत्त्वपूर्ण पुणे नाशिकच्या याच्यात जनतेकरता विशेष रूपाने उपयोगाचा आहे. तळेगाव, चाकण, शिकापूर इथे पण एक एलिव्हेटेड हायवे डबल डेकर त्याची योजना केली. याची किंमत 8,000 कोटी आहे आणि हाही पण तळेगाव, चाकण, शिकापूर या 54 किलोमीटर लांबीत दुमजली उड्डाणपूल आम्ही करणार आहे. त्यालाही पण मंजुरी मिळालेली आहे आणि इलेक्शनच्या नंतर त्याही प्रकल्पाच्या कामाची सुरुवात होणार आहे. पुणे ते शिरूर 62.25 किलोमीटर असा एलिव्हेटेड हायवे हा जवळपास 12,000 कोटी रुपयाचा आहे आणि पुणे अहमदनगर मार्गावर खूप औद्योगिकरण झालं. तळेगाव, चाकण, भोसरी, शिक्रापूर, रांजणगाव या वाढत्या रहदारीमुळे हाही पण होणार आहे. 6 लेन खाली, 6 लेन वर असे एकूण 12 लेन असलेला हा डबल डेकर फ्लायओव्हर याचंही पण काम इलेक्शनच्या नंतर सुरू होईल असा मी आपल्याला सगळ्यांना विश्वास देऊ इच्छितो. नवीन कात्रजचा बोगदा रावेत एलिव्हेटेड हायवे हा 38 किलोमीटर आहे, 6,000 कोटीचा. या सगळ्या प्रकल्पाला मंजुरी मिळालेली आहे. वेस्टर्न बायपासवेले किवळे चौक, पुनावळे भुयारी मार्ग, ताथोडे भुयारी मार्ग, भूमकर चौक, वाकड चौक, नवले पूल या 38 किलोमीटर लांबीत बरीच वाहतूक कोंडी आहे. मुंबईहून पुण्याकडे येताना किवळे चौक ते नवले पुलाच्या दरम्यान जी वाहतूक कोंडी होते ती सोडण्याकरता या भागात देखील एलिव्हेटेड कॅरिडॉर आम्ही बांधणार आहे. त्याचाही DPR तयार झालेला आहे आणि त्यामध्ये 6 लेन खाली, 6 लेन वरती असा एलिव्हेटेड हायवे आणि कॅरिडॉर आणि सर्व्हिस रोड असा राहणार आहे. त्यामुळे नक्कीच 1.5 तास ज्या ठिकाणी लागायचा त्या ठिकाणी अर्ध्या तासात हे काम होईल आणि याचंही काम इलेक्शनच्या नंतर सुरू होईल असा मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो. पुण्याच्या आसपासमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये जवळपास माझ्याच विभागातून 2 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त कामं झाली. आता दीपक मानकर यांनी जसा अक्कलकोटचा उल्लेख केला तसं महाराष्ट्राचं दैवत म्हणजे पंढरपूर आहे.
आणि देहू तुकाराम महाराजांचं आपलं सगळेजण तुकाराम महाराज आपलं दैवत आहे आणि आळंदी ज्ञानेश्वर महाराजांची आणि दरवर्षी देहू आळंदीपासून पंढरपूरपर्यंत आपल्या पालखी मार्गा जी यात्रा निघते त्याकरता 12,000 कोटी रुपये खर्च करून एक मोठा पालखी मार्ग आपण जवळपास आता पूर्ण करत आणलेला आहे आणि इलेक्शनच्या नंतर त्याचंही उद्घाटन होणार आहे. मी स्वतः ही काळजी घेतली आहे की ज्ञानेश्वरीमध्ये वृक्षवल्ली म्हणून ज्याचा उल्लेख ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला आहे ती झाडं या रस्त्याच्या बाजूला लावून याला भक्ती मार्गामध्ये त्याचं रूपांतर करण्याचा प्रयत्न केला. मला अतिशय आनंद आहे की या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये ही सगळी कामं करण्याची संधी मला मिळाली. मी गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्राला रोड करता 5 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे दिले. पुणे सातारा या रस्त्याबद्दल अनेक अडचणी होत्या त्या सुटल्या आणि आता पुणे ते कोल्हापूर ह्या मार्गाचं विस्तारीकरण देखील सुरू झालेलं आहे. पुणे हे एकंदरीतच फास्टेस्ट ग्रोईंग सिटी आहे आणि म्हणून मी नेहमी असं म्हणतो की पुण्याकरता जसं मुंबई नवी मुंबई झालं तसं पुणे आणि नवीन पुणे करण्याची गरज आहे. आता मुरलीधर मोहोळ खासदार बनणार आहेत, त्यांनी नक्की या प्रस्तावावर विचार करावा कारण पुण्यामध्ये ट्रॅफिक कंजेशन, प्रदूषण, ॲक्सिडेंट्स या सगळ्या समस्यांमुळे पुणे त्रस्त आहे. विमानतळाची कॅपॅसिटी आता वाढली आहे पण वाढलेली कॅपॅसिटी देखील अपुरी पडणार आहे. पुण्यातल्या स्वारगेटच्या एस टी स्टँडवर जशी गर्दी होते तशी पुण्याच्या एअरपोर्टवर गर्दी आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये नवीन एअरपोर्ट ही देखील पुण्याची गरज आहे. मला विश्वास आहे की आपण 1947 पासून तर आजपर्यंत या 75 वर्षामध्ये 60 वर्ष काँग्रेस पक्षाला काम करण्याची संधी मिळाली आणि ही जी संधी मिळाली या 60 वर्षामध्ये प्रश्न समस्या सुटण्याच्या ऐवजी गंभीर बनल्या. पण 10 वर्षामध्ये मोदींच्या सरकारमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली आपलं सरकार आलं आणि या सरकारने संपूर्ण देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा बदल केला. आज आपण भारतातल्या कुठल्याही राज्यात जा, कुठल्याही जिल्ह्यात जा, सगळीकडे आपल्याला चांगले रस्ते बघायला मिळतील. मी नेहमी म्हणतो आमच्या लहानपणी आम्ही काश्मीर ते कन्याकुमारी असं म्हणायचो कारण भाषणामध्ये याचा उल्लेख सातत्याने व्हायचा. जगन्नाथराव जोशी पुण्यातून उभे होते तेही नेहमी या गोष्टीचा उल्लेख करायचे. पण खऱ्या अर्थाने आता तुम्ही जर मनालीला गेले तर मनालीवरून रोहतांग पासला जायला आपल्याला जायला कमीत कमी 3.5 तास लागायचे. आता अटल टनेल बांधली आहे, 8 मिनिटात तुम्ही निघून जाता. त्यानंतर पलीकडे हिमालयाच्या मध्यवर्ती भागातून हार्डकोर हिमालयाच्या मधून आम्ही लद्दाख लेहपर्यंत 8 टनेलचं काम सुरू केलेलं आहे, रोडचं काम सुरू केलेलं आहे. आणि लद्दाख लेहला आल्यानंतर लद्दाख लेहपासून पुढे निघालं की कारगिलच्या खाली एक मोठी आशियातली सगळ्यात मोठी 11.6 किलोमीटरची जोजिला टनेल जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. इलेक्शन झाल्यावर त्याचंही उद्घाटन होणार आहे. या टनेलमधून बाहेर आलं की झेडमोर टनेल आहे आणि झेडमोर टनेल जी आहे तिथून निघाल्यावर श्रीनगर आहे आणि मग श्रीनगर आणि जम्मूच्या मध्ये आम्ही 18 टनेल बांधलेले आहेत. सगळा रस्ता आता सुंदर झालेला आहे आणि त्या ठिकाणी कटऱ्याला आलं की कटऱ्यावरून दिल्ली कटरा रस्ता एक्सप्रेस हायवे बनलेला आहे. त्या हायवेने अमृतसरवरून डायरेक्ट दिल्लीला आलं की दिल्ली मुंबई हायवेशी जोडता येईल आणि दिल्ली मुंबई हायवेशी जोडल्यावर डायरेक्ट सुरतपर्यंत आल्यानंतर सुरतवरून आपण नाशिकला वळू. मुंबई पुण्याला यायची गरज नाही दक्षिणेत जाण्याकरता. आपण त्या ठिकाणी नाशिकला वळू. नवीन रस्ता होतो आहे, काम जोरात सुरू आहे. नाशिकवरून अहमदनगर, अहमदनगरवरून सोलापूर, सोलापूरवरून कर्नूल आणि कर्नूलवरून त्रिवेंद्रम, कन्याकुमारी, बेंगलोर, मंगलोर, हैदराबाद, चेन्नई, कोचीन, संपूर्ण दक्षिण भारताकरता उत्तर भारताला जोडणारा रस्ता होणार आहे. आणि दिल्ली ते चेन्नई हे अंतर 320 किलोमीटर कमी होणार आहे. म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी हे खऱ्या अर्थाने स्वप्न पूर्ण होणार आहे. यावर्षी डिसेंबरपर्यंत हे पूर्ण होईल.
पण यात सगळ्यात मोठा फायदा पुणेकरांना आणि मुंबईकरांना आहे. आज जो पूर्ण उत्तरेतला ट्रॅफिक हा जो दक्षिणेत जातो, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आता तो ट्रॅफिक मुंबई पुण्याला येणार नाही, कोल्हापूर आणि सोलापूरला जाणार नाही, हा सुरतवरूनच वळून जाईल. त्यामुळे पुणे आणि मुंबईतलं ट्रॅफिक कंजेशन आणि प्रदूषण कमी होण्याकरता मोठी मदत मिळेल. हे देखील पुण्याकरता मोठं वरदान आहे. मोदीजी जेव्हा प्रधानमंत्री झाले तेव्हा आमच्या सरकारने हायेस्ट प्रायोरिटी ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करण्याकरता दिली. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट याकरता महत्त्वाचं आहे की ज्या ठिकाणी पाणी आहे, वीज आहे, रस्ते आहे, दळणवळणाची साधनं आहे, त्या ठिकाणी उद्योग आणि व्यापार वाढतो. आणि ज्या ठिकाणी उद्योग आणि व्यापार वाढतो तिथे रोजगार निर्माण होतो, गरिबी आणि भूकमारी दूर होते. आणि म्हणून आपल्या देशाला सुखी, समृद्ध, संपन्न केलं पाहिजे. आपल्या देशाला जगातली तिसरी अर्थव्यवस्था आपण बनवलं पाहिजे. आपल्या देशाची $5 ट्रिलियन इकॉनॉमी झाली पाहिजे. आपला देश खऱ्या अर्थाने सुखी, समृद्ध, संपन्न झाला पाहिजे. या भूमिकेतूनच उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर या देशात विकसित झालं आणि आज आपलं एक्सपोर्ट हे जवळपास 3 पटीने वाढलं. आपलं ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट पण 3 पटीने वाढलं. भाजीपाला, फळं, फुलं, द्राक्ष हळूहळू एक्सपोर्ट होणार आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये गाव, गरीब, मजदूर, शेतकरी यांचंही कल्याण होणार आहे आणि देश प्रगती आणि विकासावर पुढे चाललेला आहे. मला विश्वास आहे की देशाला जर पुढे न्यायचं असेल तर इम्पोर्ट कमी केलं पाहिजे आणि एक्सपोर्ट वाढवलं पाहिजे. आपल्या देशामध्ये 16 लाख कोटी रुपये आपण फॉसिल फ्युएल, पेट्रोल, डिझेल इम्पोर्ट करण्याकरता खर्च करतो. आमच्या सरकारने इथेनॉल आणलं. पुण्याच्या आसपास पश्चिम महाराष्ट्रामध्ये इथेनॉल तयार होतं. पुण्यामध्ये प्रधानमंत्र्यांनी 2 इथेनॉलचे पंप पण सुरू केले आणि आता इंडियन ऑइल 300 इथेनॉलचे पंप सुरू करणार आहे. माझ्याकडे टोयोटोची इनोवा दिल्लीत आणि नागपुरात आहे. ती 60% विजेवर चालते आणि 40% इथेनॉलवर चालते पेट्रोलच्या ऐवजी. फ्लेक्स इंजिन आहे आणि पेट्रोलच्या ॲव्हरेजमध्ये तुलना केली तर पेट्रोलचा रेट फक्त 25 रुपये लिटर पडतो. म्हणजे ग्राहकाचा फायदा आहे. बजाज, TVS, हिरो, होंडा या सगळ्यांनी आता इथेनॉलवर चालणाऱ्या बाईक आणि ऑटो रिक्षा तयार केल्या. 10 दिवसापूर्वी राजीव बजाज नागपूरला मला भेटायला आले होते. त्यांनी आता CNG वरची स्कूटर तयार केली. ते मला म्हणाले याची लॉन्च करण्याकरता तुम्ही वेळ द्या. आज आपल्या देशामध्ये आपण इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक बसेस आणल्या. ज्यावेळी मी याची सुरुवात केली ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून तेव्हा मला पत्रकार विचारायचे की इलेक्ट्रिक गाडी जर रस्त्यात बंद पडली तर धक्का मारायला तुम्ही जाणार का? पण एकही गाडी बंद पडली नाही. तर खऱ्या अर्थाने आता इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा, इलेक्ट्रिक कार केवळ आपल्या देशामध्ये नाही तर आता आपल्या इलेक्ट्रिक बसेस आणि आपल्या गाड्या जगात निर्यात व्हायला लागल्या. पुण्यामध्ये ऑटोमोबाईल कंपोनंट्सचे मोठे मोठे उद्योग आहेत. पुण्याच्या चाकण MIDC मध्ये मी इलेक्ट्रिक मर्सिडीज लॉन्च करायला आलो होतो. त्यावेळी मर्सिडीजचे चेअरमन इलेक्ट्रिकच गाड्या बनवणार, डिझेल पेट्रोलच्या गाड्या बनवणार नाही. आणि म्हणून इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस याच्या आधारावर आज ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा विकास झालेला आहे. आणि पुण्यामध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचं हे माहेरघर आहे आणि या इंडस्ट्रीमुळे खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाले, प्रगती झाली, विकास झालेला आहे. आणि हे सगळं होण्याचं कारण पुण्यातलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे. आणि मला विश्वास आहे की पुण्यामध्ये एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, मेट्रो आणि त्याचबरोबर पुण्यात रिंग रोड आणि पुण्यातले डबल डेकर रस्ते हे पुण्यातल्या जनतेचं जीवन सुसह्य करणार आहे. मला विश्वास आहे
की जवळपास 2,500 कोटी रुपये मुळामुठा या नदीचं शुद्धीकरण करून त्याचा रिव्हरफ्रंट डेव्हलप करण्याकरताही पण मिळालेलं आहे. याही प्रकल्पातून पुण्याचं सौंदर्यीकरण वाढणार आहे. पुण्यामध्ये सगळ्या इलेक्ट्रिक बस बेसची लॉन्च केली होती. त्यामुळे येणाऱ्या काळात हे जे परिवर्तन झालं याची तुलना आपण जर 60 वर्षाच्या काँग्रेस सरकारशी जर केली आणि 10 वर्षाच्या मोदीच्या सरकारांनी केलेलं काम याची तुलना केली तर जे काँग्रेसवाल्यांनी 60 वर्षात नाही केलं त्याचं 3 पट काम आम्ही या 10 वर्षात करून दाखवलं. या देशाचा विकास झाला पाहिजे, शेतकऱ्याचा, शेतमजुराचा, सगळ्यांचा विकास होऊन भारत समृद्ध संपन्न झाला पाहिजे, हाच आमचा कार्यक्रम आहे. या देशामध्ये 47 साली 3 विचारधारा मोठ्या होत्या. एक काँग्रेसची लोकतंत्र समाजवादी विचारधारा होती, दुसरी विचारधारा समाजवादी पार्टीची होती, तिसरी विचारधारा कम्युनिस्ट पार्टीची होती आणि त्याचबरोबर एक स्वतंत्र पक्ष होता, त्यांची भांडवली व्यवस्थेचे ते समर्थक होते, लिबरल आर्थिक इकॉनॉमीचे समर्थक होते. या 4 विचाराची चर्चा होती. कम्युनिस्ट पार्टी संपली. आज चीनमध्ये आणि रशियामध्ये लाल झेंडा दिसतोय. मी जेव्हा चीनमध्ये भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष असताना चीनच्या अध्यक्षांनी आम्हाला आमंत्रित केलं होतं, त्यावेळी गेलो होतो. पूर्ण चीनमध्ये पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आली आणि कम्युनिस्ट विचारधारा संपली. रशियामध्ये गेलो, रशियातही आता नाही आहे. हंगेरी नावाचा देश आहे, त्याची राजधानी आहे बुडापेस्ट. तिथे एक बगीचा आहे आणि त्या बगीचाच्या कोपऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी काही पुतळे उखडून कोपऱ्यात टाकले होते आणि ते जे पुतळे टाकले होते ते सगळे मार्क्स लेनिन यांचे होते. एवढा जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल आक्रोश होता. त्यामुळे कम्युनिस्ट संपले. पुण्यामध्येही समाजवादी नेते मोठे नेते होते. SM जोशी होते, नागा गोरे होते, मृणाल गोरे होत्या, जॉर्ज फर्नांडिस होते, मधु लेमय होते. राम मनोहर लोहियांच्या नेतृत्वाखाली त्यांनी समाजवादी विचाराचा अनेक देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांनी मोठं आंदोलन उभं केलं, पण तेही संपले. कम्युनिस्ट संपले, समाजवादी संपले आणि आता स्वतंत्र पार्टी होती ती संपली. त्यामुळे आता भारतासमोर हा प्रश्न आहे की भारताच्या विकासाचा संबंध जे येणारं सरकार आहे ते कोणत्या आर्थिक नीतीवर चालणार आहे या आधारावर देशाचं भविष्य ठरणार आहे. आणि म्हणून पंडित दीनदयाळ उपाध्यायांच्या आर्थिक चिंतनाच्या आधारावर या समाजातले जे शोषित आहेत, पीडित आहेत, दलित आहेत, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या जे मागासलेले आहेत, त्या तळागाळातले जी माणसं आहेत ज्यांना राहायला घर नाही आहे, ज्यांच्या अंगावर वस्त्र नाही आहे, खायला अन्न नाही आहे, त्या दरिद्र नारायणाला परमेश्वर मानून आम्ही असं काम करू की ज्या दिवसापर्यंत या सर्व दरिद्र नारायणांना रोटी, कपडा आणि मकान मिळणार नाही तोपर्यंत आपलं कार्य संपलं नाही असं समजून आम्ही काम करत राहू. हे पंडित दीनदयाळ उपाध्यायाचं चिंतन, हेच आमच्या विचाराचा आधार आहे. आणि म्हणून आज 25 कोटी लोक दरिद्र रेषेच्या बाहेर निघालेले आहे. हे कठीण काम आहे पण असंभव नाही आहे आणि या कामाला गतीने सुरुवात झालेली आहे. 10 वर्षात जर 25 कोटी लोक बाहेर निघाले तर पुढल्या 10 वर्षामध्ये या देशात गरिबी राहणार नाही. तरुण मुलाच्या हाताला काम मिळेल आणि आपला देश सुखी, समृद्ध, संपन्न होईल. जगातली 3री मोठी अर्थव्यवस्था बनल्याशिवाय राहणार नाही, हा माझा विश्वास आहे. आज काँग्रेसवाल्यांजवळ, राष्ट्रवादीवाल्यांजवळ विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करायला त्यांना आधारच नाही आहे. लोक त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही आहे आणि म्हणून जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न होतो की भारतीय जनता पार्टीवाले 400 जागा का म्हणतात, कारण त्यांना बाबासाहेबांचं संविधान बदलवायचं आहे. मी लॉचा विद्यार्थी आहे, लॉ ग्रॅज्युएट आहे, प्रॅक्टिस नाही केली, पण आम्हाला संविधानाचा पेपर होता आणि केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आणि 7 न्यायमूर्तींनी एक मोठा निर्णय दिलेला आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. घटनेचे मूलभूत तत्व
कोणीही सरकार हो, कुठलीही पार्लमेंट असो, कोणी प्रधानमंत्री हो, कोणी राष्ट्रपती हो, घटनेतली मूलभूत तत्व कोणालाही बदलता येत नाही हा निर्णय झालेला आहे. हे मूलभूत तत्व काय आहे? लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, फ्रीडम ऑफ स्पीच, फंडामेंटल राईट्स, ही जी मूलभूत तत्व ही बदलताच येत नाही. पण घटनेच्या पार्ट बी मध्ये जी कलमं आहेत त्याला मात्र दुरुस्ती करता येते. खरं म्हणजे मी इमर्जन्सी पासून कामात आलो. इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळामध्ये घटनेची एवढी मोडतोड केली की घटना उद्ध्वस्त केली. नंतर जनता पार्टीने पुन्हा बदलवून ती प्रस्थापित केली. काँग्रेस पक्षाने 60 वर्षाच्या काळामध्ये ही घटना 80 वेळा तोडण्याचं पाप कोणी केलं असेल तर काँग्रेसवाल्यांनी केलं. आणि भारतीय जनता पार्टीच्या नावाने विशाल प्रचार करत आहेत की हे ना 400 जागा मिळाल्या तर हे संविधान बदलवणार आहे. संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि म्हणून आपल्याला जातीवादाचं राजकारण करतात, सांप्रदायिकतेचं राजकारण करतात, जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात. मी पण लोकसभेला उभं होतो 3ऱ्यांदा. यावेळी लाखो मतांनी रेकॉर्ड ब्रेक मार्जिनने विजयी होणार आहे. माझ्याकडे मी कधीच बोलायला संकोच करत नाही. मी माझ्या भाषणात नागपूरच्या जनतेला सांगितलं की मी नागपूरचा आणि नागपूर माझा परिवार आहे. मी जात पात पंथ धर्म भाषा मानत नाही. गरीब असतो, गरीबाला जात पंथ धर्म भाषा नसते. ज्या भावात पेट्रोल डिझेल गॅस मुसलमानाला विकत मिळतं त्याच भावामध्ये हिंदूला आणि त्याच भावात दलिताला विकत मिळतं. या देशातली गरिबी, भूकमारी, बेरोजगारी ही खरी समस्या आहे. म्हणून मी तर सांगितलं, माझ्या मतदारसंघात सांगितलं आणि जनतेलाही सांगतो, काही फरक पडत नाही. मी एकदा परवा बिहारमध्ये होतो, नंतर काल ओरिसात होतो. कुठेही फरक पडत नाही. जे पुढारी आपल्या कामाने निवडून येत नाहीत, जनतेचा विश्वास संपादन करत नाही, ते जातीच्या ढाली पुढे करतात. मी माझ्या मतदारसंघात सांगितलं, जो करेगा जात की बात उसको कसके पडेगी लात. माझ्याकडे कोणी नाही शिष्टमंडळ घेऊन. हे बावनकुळे साहेबांना माहिती आहे. मी या भानगडीत नाही पडत. पण मला आनंदाने तुम्हाला सांगतो, सर्व जात पंथ धर्म भाषेच्या लोकांनी बहुमताने मला मतं दिली आणि माझ्या पदयात्रेत ठिकठिकाणी स्वागत केलं. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची जी विचारधारा आहे की या समाजातली छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता नष्ट झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने शिवशाही आणि रामराज्याची स्थापना झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवत आहे. माझ्या दिल्लीच्या माझ्या घरी आणि ऑफिसमध्ये आई वडिलांचा फोटो नाही आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. आदर्श राजा, आदर्श पिता, आदर्श पुत्र, आदर्श शासक, आदर्श योद्धा, आदर्शाच्या सगळ्या परिमाणामध्ये परिपूर्ण असणारा इतिहासातला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. मला सांगा, खरं म्हणजे सेक्युलर शब्दाचा इंग्लिश डिक्शनरीमध्ये अर्थ आहे सर्व धर्म समभाव. धर्मनिरपेक्षता अर्थ नाही आहे. मी विचारलंय का काँग्रेसवाल्याला की इंदिरा गांधी आणि राहुल गांधी धर्मनिरपेक्ष होते तर त्यांच्या मृत्यूनंतर ब्राह्मण बोलावून मंत्राग्नी कशाला दिला? त्याचं उत्तर नाही आहे. सेक्युलरचा अर्थ आहे सर्व धर्म समभाव. आणि हा सर्व धर्म समभाव या देशात कोणी प्रस्थापित केला असेल तर त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. अनेक युद्ध जिंकले, अनेक राजे शरण आले, पण त्या ठिकाणी एकही मस्जिद तोडण्याचं पाप शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात कधी केलं नाही. अनेक राजे शरण आले, जिंकल्यानंतर आया बहिणी
यांना त्यांनी सुटका केली, ओटी भरली आणि त्यांना सुखरूपपणे त्यांच्या घरी पोहोचवून दिलं. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्व धर्म समभाव आणि या काँग्रेसवाल्यांच्या भाषेतला प्रचलित सेक्युलर वाद हा खऱ्या अर्थाने कोण कोणाला शिकवणार आहे? ॲपिजमेंट ऑफ मायनॉरिटीज म्हणजे सेक्युलरवाद नाही आहे. द जस्टिस विथ ऑल अँड ॲपिजमेंट ऑफ नन हा सर्व धर्म समभावाचा प्रमुख भाग आहे. आणि म्हणून जात, पंथ, धर्म, भाषा, सेक्स याच्या आधारावर कुठलंही डिस्क्रिमिनेशन न करता बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली सामाजिक समता, आर्थिक समता या समाजात प्रस्थापित करून छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता समूळ नष्ट करून महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलेली, राजर्षी शाहू महाराजांनी सांगितलेली समता या समाजात प्रस्थापित करणं हेच आमचं उद्दिष्ट आहे. हेच भारतीय जनता पार्टीचं उद्दिष्ट आहे आणि हाच आमचा विचार आहे. एकीकडे ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान, इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल याला आपण नॉलेज म्हणतो. पुणे हे ज्ञानाचं माहेरघर आहे आणि कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ आणि कन्व्हर्शन ऑफ वेस्ट इन टू वेल्थ या दोन गोष्टी मी नेहमी सांगतो. मी 8 वर्षापासून नागपूर शहरातलं टॉयलेटचं पाणी आम्ही विकतो. टॉयलेटचं पाणी कोराडी आणि खापरखेड्याच्या पॉवर प्रोजेक्टच्या महाराष्ट्र सरकारला देतो आणि ते टॉयलेटचं पाणी विकून 8 वर्षापासून आम्ही 300 कोटी रुपये वर्षाचे कमवतो. 300 कोटी. आता आम्ही एक नवीन प्रोजेक्ट टाकला आहे. आमच्या शहरामध्ये असं शहर आहे की 24/7 देशातलं एकमेव शहर आहे. 24 तास पाणी, 24 तास पाणी. झोपडपट्टीमध्ये पाणी, सगळीकडे पाणी. 70% नागपूरकरांना 24 तास पाणी. आणि तिसरं आम्ही आता असं केलं की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये कचऱ्यातून प्लॅस्टिक, मेटल, ग्लास आणि ऑर्गॅनिक वेस्ट बाहेर काढायची. मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. माझ्याकडे हायड्रोजनची गाडी आहे, मर्सिडीजपेक्षाही चांगली आहे दिल्लीत. आणि आता हायड्रोजन आपलं भविष्य आहे. मेटल रिसायकलिंग होतं, ग्लास रिसायकलिंग होतं आणि प्लॅस्टिकपासून आम्ही आता क्रूड पेट्रोल तयार केलं आहे. ते 50% डिझेलमध्ये टाकतो आणि ऑर्गॅनिक वेस्टपासून बायो CNG, बायो LNG 30 टन प्रतिदे तयार होणार आहे. आणि त्याचबरोबर त्यातून पुढे हायड्रोजनचा प्लॅन्ट टाकणार आहे. आणि माझी इच्छा आहे, मी ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून सातत्याने प्रयत्न करतो की आपल्या देशातली ट्रक, बसेस, विमानं हे सगळे हायड्रोजनवर चालले पाहिजे. आपल्या इथे आम्ही विमान स्पाइसजेटचं इथेनॉलच्या बायोफ्युएलवर चालवलं. पुण्याच्याच प्राजवाल्यांनी टाटाचं एअर एशियाचं विमान चालवलं. शेतकरी अन्नदाता नाही, ऊर्जादाता झाला. ऊर्जादाता नाही, इंधनदाता झाला. इंधनदाता नाही, आता पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये राईस स्ट्रॉ परलीपासून डांबर तयार झालं. मी पानिपतमध्ये एक मोठा प्रकल्प इंडियन ऑइलला सुरू करायला लावला, सुरू झाला. राईस स्ट्रॉ परली जाळल्यामुळे दिल्लीत प्रदूषण होत होतं. आता 1 लाख लिटर इथेनॉल पर डे, 150 टन डांबर बिटुमेन पर डे आणि 76,000 टन बायो एव्हिएशन फ्युएल, सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल, हवाई इंधन आता देशात तयार होणार आहे. आणि आम्ही योजना तयार, आमच्या विमानतळावर उतरल्या पाहिजे, कारण आमचं हवाई इंधन आज पेट्रोलियम इंधनापेक्षा 2 रुपये स्वस्त राहील. डावोसमध्ये चर्चा झाली आहे की या पेट्रोलियम एव्हिएशन फ्युएलमध्ये आता 5% बायो एव्हिएशन फ्युएल तयार करून टाकायचं आणि या देशातला शेतकरी हायड्रोजन आणि हवाई इंधन तयार करणारा होईल. तुम्हाला वाटत असेल की मी स्वप्न दाखवून आलो. मी स्वप्न दाखवणारा नेता नाही आहे. मी जे बोलतो तेच करतो, जे करतो तेच सांगतो. आणि म्हणून पत्रकार बंधूंना सांगतो, माझ्या भाषणं तुम्ही रेकॉर्ड करून घ्या आणि माझ्या भाषणातली एकही गोष्ट झाली नाही तर ब्रेकिंग न्यूज लावा. आजपर्यंत एक मायचा लाल पैदा नाही झाला की ज्याने मला म्हटलं की तुम्ही हे केलं नाही. हे होणार आहे. हा देश बदलणार आहे. गरिबी दूर होणार आहे. स्मार्ट सिटी नाही तर स्मार्ट विलेज होणार आहे. तरुण मुलांच्या हाताला रोजगार मिळणार आहे.
$5 ट्रिलियन इकॉनॉमी बनणार आहे आणि हा देश विश्वगुरू बनणार आहे. विज्ञान, तंत्रविज्ञान याचा उपयोग करून आणि मूल्याधिष्ठित जीवन पद्धती, मूल्याधिष्ठित परिवार पद्धती, साहित्य, संस्कृती, कला, इतिहास, संस्कृती, विरासत याचा आधार घेऊन आपला देश, आपला महाराष्ट्र, आपलं पुणे, आपली माणसं ही विश्वगुरू बनवल्याशिवाय राहणार नाही देशाला. पण ते जर बनवायचं असेल तर योग्य नीती असली पाहिजे. ते जर बनवायचं असेल तर योग्य नेतृत्व असलं पाहिजे. आणि म्हणून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या राष्ट्राचं पुनर्निर्माण करण्याकरता जे आव्हान, जे मिशन आम्ही स्वीकारलेलं आहे त्याला तुमचे आशीर्वाद पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वाखाली NDAचं सरकार दिल्लीमध्ये आणा. 10 वर्षात जे काम झालं वो तो ट्रेलर था, असली फिल्म शुरू होना बाकी है. आणि हे स्वप्न भारतीय जनतेचं पूर्ण करायचं असेल तर या ठिकाणी NDA आणि भारतीय जनता पार्टीचा विजय झाला पाहिजे. या ठिकाणून मुरलीधरच्या रूपाने एक तरुण, उत्साही, आपल्या समस्या सोडवू शकणारा, आपला आवाज उठवू शकणारा एक चांगला कार्यकर्ता उमेदवाराच्या रूपाने उभा आहे. आपल्या सर्व युतीचं समर्थन आहे आणि मला विश्वास आहे की एकीकडे मोदींचं इंजिन आहे आणि मी पुण्यामध्ये एवढंच तुम्हाला सांगतो की तुमच्या जीवनामध्ये ज्या ज्या विभागाने कोणी जेवढे जास्त कामं नसतील केले तेवढे 50 वर्षात मी पुणे जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात कामं केली. 2 लाख कोटी रुपयाची, 18,000 कोटी म्हैसाळ, टेंभू हे सगळ्या दुष्काळी भागात मी गेलो होतो, पाणी पोहोचवण्याचं काम केलं. माझ्यावर विश्वास ठेवा. एक मोदींचं इंजिन आणि मागून माझं इंजिन दोन्ही लावू आणि पुण्याची ही जी राजधानी एक्सप्रेस आहे ही रेकॉर्ड ब्रेक स्पीडने दिल्लीला जाईल आणि तुमचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. तुमचे आशीर्वाद मुरलीधरच्या मागे राहू द्या. त्याला प्रचंड मताने विजयी करा. जात, पंथ, धर्म, भाषा याचा विचार न करता आपल्या भविष्याचा विचार करा, भवितव्याचा विचार करा. NDAला, भारतीय जनता पार्टीला विजयी करा अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. माझ्याबरोबर जोरात म्हणा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद नितीनजी. महायुतीचे आपले लोकप्रिय उमेदवार मुरली अण्णा मोहोळ यांना आभार स्वरूपात त्यांचं